नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. स्वामी म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं, मग समजण्याच्या पलीकडे उत्तरं मिळतात. स्वामींना गोल तिळाच लावायचा, चंदन किंवा अष्टगंधच वापरायचं त्यांना. स्वामींना अनामिका म्हणजेच करंगळी शेजारच्या बोटांनीच अष्टगंध लावावे. स्वामींना पिवळा चाफा, पिवळा गोंडा, जाई जुई, निशिगंध ही फुले वाहावीत. पण भगव्या म्हणजेच ऑरेंज गोंड्याचे फूल जरूर वाहावे. देठ स्वामींकडे करून पुष्प वाहावे. चंदनाचे, केवड्याचे किंवा हिना अत्तर पूजेसाठी वापरावे. आता स्वामींना उदबत्ती कुठली वापरायची तर चंदन, रातराणी, केवडा, चमेलीची उदबत्ती वापरायची आहे. आता स्वामींसाठी पिवळे, केशरी, लाल वस्त्र अर्पण करायचे आहे. स्वामींना 4-5 उदबत्त्या लावण्याऐवजी एकच धूपकांडी लावावी आणि ती धूपकांडी चंदनाची असावी. स्वामींसाठी कुठलेही पिवळे फूल न मिळाल्यास पिवळा झेंडू चालू शकतो. घरी काही विशेष सण असेल तर तेव्हा स्वामींना आपण पिवळ्या गुलाबाचे फूल वाहायचे आहे. आता हे झालं आपण पूजेसाठी स्वामींना काय घ्यायचं किंवा काय नाही. तर आता बघूया महत्त्वाच्या टिप्स ज्या आपल्यासाठी असणार आहेत. तर त्या म्हणजे नारळ पाणी दुपारच्या आधी पिणे अमृत असते. आता बघा, AC किंवा मोठा पंखा चालू ठेवून झोपल्याने मोठापणा म्हणजे जाड होतो माणूस. त्याचबरोबर देशी गाईचे दूध किंवा तूप हे रोगनाशक असते. गरम पाणी पिल्याने 80% शरीर दुखण्यापासून आराम मिळतो. आता बघा, दररोज 80 मिनिटे चालावे. 1 मिनिटात 80 पावले चालावीत. आता महत्त्वाची टिप्स बघा, हृदयाच्या रोगापासून बचाव करण्यासाठी कमरेची साईज 85 सेमीपेक्षा कमी असावी. वर्षभरातून 70 दिवस अन्न खाऊ नये. श्री स्वामी समर्थ.